स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही, सहन करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली होती। आता मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलात टाकणार? आम्हाला आता आमच्या पद्धतीनं याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये कुठेही आता आम्ही कमी पडणार नाही। संभाजी कसला लोकांना नाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचं काम करतोय, त्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे। साईबाबांचा मान या पापगुरु नालायक माणसाने केलेला आहे। यावरूनच या माणसाची लायकी आणि या माणसाचे फळ हे लाल कोठडीत आहे, याच्यावर कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे। या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही। स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही, सहन करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली होती। आता मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलात टाकणार? हा खरा प्रश्न आता उपस्थित आहे। आणि नाही तर आम्हाला आता आमच्या पद्धतीनं याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये कुठेही आता आम्ही कमी पडणार नाही। सर, संभाजी भिडे नेहमीच त्यांच्या सभेत वादग्रस्त विधान करतात, मग त्यांच्या सभेला परवानगी मिळते कशी? मी सांगितलं की यांच्या संभाजी कसला लोकांना नाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचं काम करतोय, याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे। आणि याचा बोलविता धनी हा कोण आहे? हा विष का ओकतोय नेहमी? हा विष ओकण्याचं कारण असं आहे की जातीय तेढ निर्माण व्हावी, मताचं पोलरायझेशन व्हावं आणि सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, हा उद्देश त्याचा आहे। हे स्पष्टपणे दिसतो आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, जे महापुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, महात्मा आहेत, यांचा अपमान करणं आणि RSSच्या लोकांचं गुणगान करणं, हे सातत्यानं ते करत आहे। म्हणून याचं मूळ आहे ते कितीही कोणी नाकारू देत, हे भारतीय जनता पक्षाला पोषक असं आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे। ते नाकारून किती असले तरी ते सत्य आहे आणि म्हणूनच त्यांचा बोलविता धनी हा सत्ता पक्ष आहे हे आता सांगण्याची गरज आहे। इंडियाची जी बैठक आहे महाराष्ट्रामध्ये, त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, ज्या निवडणुका पुढे येणार आहेत त्यावरही चर्चा आणि विशेष रूपानं आता हे सरकारचे जे काही सरकारचं काम आहे, जे काही धोरण आहे आणि शेतकरी विरोधी, शेतकरी पाण्याखाली गेला, जनता दरडाखाली दबून गेली, ट्रेनखाली लोक मरत आहेत, रोज महिला गायब होत आहे, यावर यांना काम करायला हे नाही, पण ते सरकार समारंभ घोषणा यांच्यामध्ये यांचा वेळ चाललेला आहे। आता आम्हाला आमची आमदारांना घेऊन एक या सरकारच्या विरुद्ध रणनीती करून पुढच्या आमची प्लॅनिंग काय असणार त्याची साधक चर्चा त्यामध्ये करायचं असं ठरलेलं। पवार असल्यामुळे कुठेतरी गोंधळ आहे तो महाराष्ट्राला नाही, अशी कुठलीही चर्चा नाही, या सगळ्या अफवा आहेत आणि यामध्ये काही कठीण नाही। ओबीसी समाजाच्या उपजातींना आरक्षण मिळत नव्हतं, रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला होता। त्या रोहिणी आयोगानं आपला जो अहवाल आहे तो आता राष्ट्रपतींना सादर केला आहे। त्यामुळे जवळपास 2600 जातींना उपजात ओबीसी उपजातींना आरक्षण मिळण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाली आहे। या गोष्टीवर कसं फक्त तुम्ही नाही, असं आहे की रोहिणी आयोगाचा अहवाल आमच्या हाती पडलेला आहे आणि खरं आहे की काही जातींचा समावेश ओबीसीमध्ये व्हावा अशी गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी, पण त्यातील योग्य जाती निवडल्या गेल्या नाहीतर म्हणजे ओबीसीमध्ये फुगीर भरती करून ओबीसीच्या लोकांना पहिलेच ते तुटबंद आरक्षण आहे आणि त्यात पुन्हा भर घालून आहे तोही घास त्यांच्या तोडून काढण्याचा डाव करणंही ना, हा सुद्धा विचार करावा लागतो। याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ओबीसीचं 3 भागामध्ये विभाजन करायचं आणि यांचे 3 शक्ल पाडायचे आणि लढण्यासाठी कमकुवत करायचं आणि त्यांच्या हक्काचं उडून द्यायचं, हा संपूर्ण डाव या आयोगाच्या मागचा आम्हाला प्रथमदर्शी दिसतो आहे।
त्यामध्ये ज्या समाज पुढारलेला आहे, श्रीमंत आहे, अशाही काही समाजाचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे. पण मी तो वाचल्याशिवाय आणि पुस्तकी अहवाल हातात आल्याशिवाय मला त्यावर अधिक बोलता येणार नाही. पण जी माहिती मिळवली त्यातून ओबीसीला उद्ध्वस्त करायचं प्लॅन या रोहिणी आयोगाच्या माध्यमातून, उद्ध्वस्त म्हणजे बर्बाद करू नये, आरक्षण बिरक्षण सगळं फेकून यांची शक्ल काढायची आणि ओबीसीच्या हक्काचं संपवून टाकायचं, हे सगळं प्लॅनिंग यातून आहे अशी माझी माहिती आहे.